नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण बघत आहात आपली न्यूज। आज आपण आलो आहोत आगवण या ठिकाणी। पंचाली हद्दीतील आगवण या गावामध्ये मराठी शाळेमध्ये मात्र जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने वह्यांचं वाटप कार्यक्रम आज करण्यात येत आहे। आपल्यासोबत आहेत हेमांगी ताई, ज्या या संपूर्ण जिजाऊच्या महिला सक्षमीकरणच्या अध्यक्ष आहेत पालघर जिल्ह्याच्या। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार ताई, आपलं आपली न्यूजमध्ये स्वागत आहे। प्रत्येक ठिकाणी या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये जिजाऊचं नाव आहे आणि सर्वप्रथम जर ही संघटना काम करत असेल तर ते म्हणजेच आरोग्य, शैक्षणिक आणि भविष्यामध्ये उज्ज्वल भविष्य घडवणारे विद्यार्थी घडवत आहेत। तर आज उपक्रम तुम्ही या ठिकाणी करतात, काय संकल्पना होती आणि सांबरे साहेबांची संकल्पना तुम्ही पूर्ण गावोगावी खेड्यापाड्यामध्ये पोहोचत, त्याबद्दल काय म्हणाल? जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थापक माननीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही 18 वर्ष शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर काम करतोय। आज आम्ही बोईसर येथे आगवण या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे। असे आज बोईसरमध्ये आम्ही 10 शाळा आज आमच्या म्हणजे नियोजनमध्ये आहेतच। त्याच्यामध्ये सांबरे साहेब शिक्षणावर काम असे करतायत की गोरगरीब विद्यार्थी पण शिकला पाहिजे, चांगला ऑफिसर झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी सांबरे साहेबांनी म्हणजे मनाशी जे ठरवलं आहे की शिकलाच पाहिजे गरीबाचा मुलगा, म्हणून सर्वप्रथम हातात दिली ती मुलांच्या वही। पुन्हा एवढ्यावरच नाही थांबले सांबरे साहेब, तर आपल्या विक्रम जव्हार, वाडा, मोखाडा आणि शहापूर आंबाडीमध्ये अशा सीबीएसई बोर्डच्या शाळा आहेत। 10 सीबीएसई बोर्डच्या शाळा आहेत का तिथे पण आज जवळ 3,500 विद्यार्थी हे मोफत शिक्षण घेत आहेत। कारण आपण बघतोय की आपलं पोरग म्हणजे विद्यार्थी शिकून ग्रॅज्युएट झाला तरी पण कुठेतरी इंग्लिश मागे पडतं आणि तो विद्यार्थी कुठेतरी सिलेक्ट होत नाही। म्हणून सीबीएसईचं शिक्षण पण खूप छान प्रकारे चालू आहे। नंतर आपल्याकडे देशातील असं एकच वाटते आपल्याला की जिजाऊ संघटना आहे ती JEE नीटचे क्लासेस गरिबाला ते शक्य नाही आहे लाखो रुपये फी भरणं। हे क्लासेस सांबरे साहेबांनी आपल्या झडपोलीला 9वी पासूनच चालू केलेले आहेत आणि तिथे पण खूप म्हणजे रत्नागिरी, सांगली इकडनं विद्यार्थी आपल्याकडे तिथे शिक्षण घेत आहेत। मॅडम, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर भाग असेल या संघटनेचा, ज्याला आधारवड म्हणतात, ते म्हणजेच उज्ज्वल भविष्यामध्ये या देशातील एक तरुण घडवण्याचं काम करतात आणि MPSC असेल, UPSC असेल, तसेच पोलीस भरतीमध्ये खूप मोठ्या संख्येने जर प्रत्येक वर्षी जर निकाल लागत असेल, त्याच्यामध्ये जिजाऊ संघटनेचा आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे। तर एवढं सर्व सांबरे साहेब अरेंज करताना काय टफ फाईट असतात आणि किती मोठमोठ्या चॅलेंजेस असतात तुमच्यासोबत? सांबरे साहेबांजवळ तर चॅलेंजेस खूपच असतात, पण सांबरे साहेब नेहमी सांगतायत किती अडचणी आल्या पण अडचणी पार करून आपल्याला पुढे जायचे। मला फक्त प्रत्येक विद्यार्थी घडवायचा आहे, कारण विद्यार्थी जिथे सांगतायत कोण, पण शिक्षणाशिवाय काहीच पर्याय नाही आजच्या युगामध्ये। आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वप्नील मानेची हिस्ट्री तर माहीत असेलच की कोल्हापूरून आलेला म्हणजे ज्यांना आई वडील नव्हते तो विद्यार्थी आपल्याकडे 4 वर्ष राहिले आणि ते IPS अधिकारी म्हणून घडून गेलेले। नक्कीच। नंतर मोहिनी भारमलची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल। मोहिनी भारमल नावाची मुलगी ही एक मोखाड्यातला एक खोडाळा म्हणजे डोंगर भागातली मुलगी, तिचं लग्न करून तिला मुलुंडसारख्या झोपडपट्टीमध्ये दिलेली होती। पण काही महिन्यातच म्हणजे काही 1-1.5 वर्षात तिच्या नवऱ्याला अटॅक येऊन निघून गेल्यानंतर ती एकटी पडली होती। पोटात बाळ 2.5 महिन्याचं बाळ होतं, पण तिला जिजाऊ संघटनेची सांबरे साहेबांची माहिती कळाली। ती तिथे आली ऑफिसमध्ये आणि तिथून तिने ॲडमिशन घेतलं, कारण ठाण्यामध्ये पण आपली पोलीस अकॅडमी खूप छान आहे। तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर ती पुन्हा तिचं काय व्हायचं की सासू एक टाईम धुनी भांडी केल्याशिवाय त्यांना पर्याय नसायचा आणि ती धुनी भांडी करून त्या बाळाला आणि त्या दोघी जगत होत्या। आणि त्याच्यामध्ये ती आता इकडे येत असल्याने तिला कुठेतरी काम जास्ती मिळत असेल, ती बिचारी कधी यायची कधी येत नव्हती। तेव्हा तिला सांबरे साहेबांच्या ऑफिसमध्ये तिला ते सर घेऊन आले आणि सांबरे साहेबांनी तिला अभ्यासाचे पैसे दिले। म्हणजे आपण बघतो आजूबाजूला का काका मामा चुलता पण असा आपल्या मुलांसाठी करणार नाही, पण सांबरे साहेबांनी त्या मुलीला अभ्यासाचे पैसे देऊन तिला अभ्यास करायला लावला आणि ती झडपोलीला आणली। तिथून तिला फायर ब्रिगेड, मुंबईला फायर ब्रिगेडची भरती निघाली होती। त्या भरतीमध्ये ती मुलगी पास होऊन आज दादरसारख्या ठिकाणी ऑफिसर म्हणून काम करते। नक्कीच। या ठिकाणी म्हणून तर जिजाऊ संघटनाला आधार वृक्ष कशासाठी म्हणतात, तर त्याचं हे जिवंत उदाहरण। तसेच आपल्यासोबत आपल्या या पंचाली हद्दीतील ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम ज्या प्रथम नागरिक आहेत त्याही सुद्धा आहेत। मॅडम, काय म्हणाल, जिजाऊ संघटनेच्या वतीने या ठिकाणी वह्या वगैरे वाटप केलेल्या आहेत, तुम्ही काय 2 शब्द शुभेच्छा देणार? चांगली संस्था आहे ही जिजाऊ, दरवर्षी वह्या वाटप करतात आपल्याला
त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच. म्हणजेच या ठिकाणी पाहायला मिळेल की कोणताही जाती धर्म पंथ भेदभाव न मानता भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, शिक्षणाचा अधिकार आहे आणि हा अधिकार प्रत्येकाला मिळावा आणि इथली जी काही ग्रामीण व्यवस्था आहे त्या ग्रामीण व्यवस्थेमध्ये उच्च शिक्षण कसं भेटेल हाच एक मनातून उद्देश ठेवून सांबरे साहेबांनी ही संस्था उभी केलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकतात की नुसतंच या जिजाऊ संघटनेचं शैक्षणिक व सामाजिक संस्था एक आधारवड जो या ठिकाणी वटवृक्षाचा त्यांचा सिंबॉल आहे. हा वटवृक्षांचा सिंबॉल म्हणजे आपणच नागरिक आणि ज्याला गोरगरिबाला ह्या गोष्टी कमी पडत असेल त्या ठिकाणी सांबरे साहेब आरोग्य असेल शैक्षणिक असेल सर्व गोष्टी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं महान कार्य करत असतात. तसे त्यांच्या पालक वर्गांना जर समजा आरोग्याची समस्या असेल तर झडपोल या ठिकाणी एक उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी हॉस्पिटलही मोठं आहे आणि अशा पद्धतीने जर या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करणारी जर संघटना असेल ती म्हणजे जिजाऊ संघटना. म्हणून या ठिकाणी जिजाऊ संघटनेशी प्रत्येक तळागाळातील प्रत्येक व्यक्ती हा जोडलेला आहे. त्याचं आपण जिवंत उदाहरण आपण प्रत्येक मुलांच्या हातामध्ये जे वह्या आहेत म्हणजेच हे भविष्याचं या देशाचं भविष्य घडवणारे हे विद्यार्थी आहेत जे आगवण गावातले आहेत आणि खरोखर या ग्रामीण भागामध्ये जाऊन शिक्षणाचं महत्त्व काय असतं आणि शिक्षणाचे जे काही वस्तू असतात त्याचं मोठं वाटप करत असतात आणि म्हणून हा जिजाऊ संघटना वडासारखा वृक्षाप्रमाणे या पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर या देशभरामध्ये फोफावताना दिसत आहे. आपली न्यूजसाठी सिद्धेश जाधव पंचाळे.